विद्यार्थी मित्रांनो, गेल्या दोन व्हिडिओमध्ये दोन भागामध्ये आपण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा जो वैचारिक लेख आहे वेगवशता या घटकाचा आपण परिचय करून घेतो आहे. लेखकाने या घटकामध्ये माणसाच्या जीवनाला गती कशा पद्धतीनं महत्त्वाची आहे, त्याचबरोबर अतिगती कशी अधोगतीला नेते हे या घटकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. लेखक तेवढंच सांगत नाही तर नेमकी प्रगती म्हणजे नेमकं काय, कोणत्या गतीनं गेल्यावर मानवाची प्रगती होते हे याचंही विश्लेषण ते करतात. त्याचबरोबर की माणूस घराच्या बाहेर पडला की कशा पद्धतीनं असुरक्षित आहे, घरात असला की कशा पद्धतीनं स्थैर्य लाभतं त्याला, हेही जाता लेखकाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचबरोबर लेखकाच्या मनामध्ये जे विचार येत आहेत की बाबा एवढी वाहनांची निकड आहे का, सध्या एखादा माणूस घराच्या बाहेर पडला की त्याला जी थरारणारी अगदी रोडवर प्रचंड असणारी वाहनं आहेत आणि मग लेखकाला प्रश्न पडतो की एवढ्या वाहनांची निकड आहे का, हे आली कुठून, कशासाठी आली, हा लेखकाच्या मनामध्ये विचार निर्माण होतो आहे. लेखक एवढंच नाही तर अनेक जे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की अमेरिकेसारख्या देशामध्ये दरडोई वाहन आहे आणि मग आपल्याच देशात आपण वापरलं तर काय हरकत आहे, याच्यासाठी एक दृष्टांतसुद्धा देतात, एक दाखलासुद्धा देतात की अमेरिकेची अवस्था कशी आहे. तर घरापासून त्यांच्या कार्यालयाची, त्याचबरोबर एखाद्या शाळेची, मंडईची 100 किलोमीटर अंतर त्या घरामध्ये आणि त्यांच्या कार्यालयामध्ये असतं. त्यामुळं अगदी तिथं वाहनांची निकड आहे. आणि त्याचबरोबर एवढंच नाही तर अमेरिकेमध्ये रस्ते जे आहेत ते कशा पद्धतीने रुंद आहेत, निर्विघ्न आहेत, म्हणजे कोणत्याही पद्धतीचा अडथळा नाही आणि त्यामुळं तिथं वाहनं वापरायला काही हरकत नाही, असं प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं मत आहे. भारताचा विचार केला तर भारतामध्ये रस्ते अरुंद आहेत, त्याचबरोबर काही माणसांना एवढी प्रचंड कामं नाहीत आणि ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत त्या अगदी जवळ आहेत. म्हणजे आपल्या घरापासून शाळा जवळ आहे, कार्यालयाजवळ आहे, मंडई जवळ आहे, अशा काय अवस्था काही जणांच्या आहेत. परंतु अशी अवस्था नसेल तर अगदी निकड म्हणून म्हणजे जीवनाची जी काही उद्दिष्ट आहेत ते आपल्याला जर सफल करायची असतील तर अगदी वाहनांची आपल्याला गरज आहे. कारण दाही दिशांना सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एका बाजूला हॉस्पिटल आहे, दुसऱ्या बाजूला कार्यालय आहे, एका बाजूला मुलांची शाळा आहे, एका बाजूला मंडई आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला सांधायच्या असतील तर आपल्याला वाहनांची गरज आहे. परंतु वाहनांचा वापर आपण एक साधन म्हणून केला तर तो उपयोगी ठरेल, त्या वाहनांच्या अधीन आपण जाऊन चालणार नाही. लेखक अगदी मार्मिक टिप्पणी करताना 2 वाक्य जाणून बुजून इथं वापरतात बघा. सुरुवातीला वाक्य लेखकाने वापरलं की माणूस ह्या वाहनांवर काय होतो, आरूढ होतो, परंतु नंतर लेखक एका परिच्छेदामध्ये सांगतात की वाहनच माणसांवर काय होतात, आरूढ होतात. म्हणजे माणूस काय करतो, वाहनांच्या अधीन जातो. लेखक यासाठी सुंदर असं उदाहरण देतात की लोक काय करतात की बाबा आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी ईर्ष्या, शेजारी पाजारी भाऊबंदकी याच्यात ईर्ष्या असते आणि ती ईर्ष्यासाठी ते करतात कर्ज काढून वाहन खरेदी करतात आणि मग ते वाहन खरेदी करून एखादा आपलं ऐश्वर्य काय करतो, समाजाला दाखवत असतो. मग एवढी निकड, एवढी गरज आहे का, हा लेखकाला पडणारा प्रश्न आहे. त्याचबरोबर एखादा व्यक्ती असाही असेल की बाबा त्याने एखादी दुचाकी नवीन विकत घेतली की तो काय करतो की वेळ आहे म्हणून आपल्या पत्नीला गाडीवर मागे बसवतो आणि विनाकारण काही काम नाही आणि तो काय करतो, फेरफटका मारतो. परंतु फेरफटका मारत असताना सुद्धा काय करतो, सिंहगड रोड, त्याचबरोबर एखादा लक्ष्मी रोड, अशाच रोड तो फिरतो. मग लेखकाला वाटतं की मग एखादं निसर्गरम्य आहेच वेळ, तर निसर्गरम्य ठिकाणाकडे का जाऊ नये. देहू, आळंदी, बणेश्वर, सिंहगड असे आहेत, अशा रस्ते का हे लोक निवडत नाहीत, असा लेखकाला प्रश्न पडतो. परंतु वाचलेला वेळ परत कशात
घालवायचा हाही समाजापुढे प्रश्न पडतो. आणि म्हणून राहिलेला वेळ हे लोक काय करतात, वाहनच सफर करण्यासाठी घालवतात. मग एवढी निकड, एवढी गरज आहे का? त्याचबरोबर लेखक स्वतः फलटणला राहत होते आणि मग अनेक वेळा सातारा, कराड या भागात त्यांचं काय असेल, जाणं येणं असेल. आणि मग लोक विचारतात, प्राचार्य शिवाजीराव भोसले विचार करतात की वाई, सातारा, फलटण, कराड ही गावं असतील, या करत या गावामध्ये वाहनांची एवढी गरज होती का, आहे का? जर एखाद्याला शेतात जायचं असेल तर अगदी गरज आहे की बाबा पाणी चालू करायचं आहे, रानाला पाणी द्यायचं आहे, या अनेक काही बाबा मोटर सुरू करायचे, अशा अनेक गोष्टी असतील बाबा सहजासहजी आपलं तिथं जाऊ शकत नाही, तर वाहनं तिथं अवश्य बाळगावी, वापरावी. हे सुद्धा कारण काय, जर एखाद्या वेळेस आपण ऑफिसला निघालो आणि जात असताना आपल्याकडे वेळ कमी आहे आणि म्हणून आपण रस्त्यानं धावू लागलो तर तेही काही उपयोगी नाही. आपण जर धावू लागलो तर माणसं आपल्या काय करतील, विनाकारण हसतील, तेही गरज नाही. म्हणजेच काय, आपल्याकडे वाहन असेल त्या वाहनांचा योग्य पद्धतीनं वापरही आपण करणं काय गरजेचं आहे. फक्त काय, अपेक्षित स्थळी, योग्य स्थळी आपल्याला जाण्यासाठी योग्य आपल्या गाडीचं वेग असणं अगदी काय आहे, गरजेचं आहे. विनाकारण ते समाजासाठी माझ्याकडे वाहन आहे हे दाखवण्याची काही गरज नाही. मला वाटतं इथपर्यंत आपण आलो होतो. त्यानंतरचा घटक, वाहनांचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. हे अगदी बरोबर आहे बघा बाळांनो, की आपण एखाद्या वेळेस वाहन चालवतो आहे, म्हणजे कॉलेजला येत असताना वाहन चालवतो आहे, त्याचबरोबर की एखाद्या ऑफिसला जात असताना वाहन चालवत आहे, आणि वाहनाचा वेग आपण म्हणजे एखाद्या वाहनाचा की बाबा वेग आपण 30च्या स्पीडनं दररोज येत असेल आणि त्यावेळेस विनाकारण आपण 80चं स्पीड आपल्या गाडीला ठेवलं, 80च्या वेगानं आपण चाललो तर गाडीवरचा आपला ताबा जाण्याची शक्यता असते. आणि मग ताबा आपला स्वतःवरचा, गाडीवरचा गेल्यानंतर काय परिणाम होतोय आपल्या सर्वांना ज्ञात आहे. वाहनांचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. आपल्याला दिसून येतं बघा की तुम्ही जर कधी एखाद्या टू व्हीलरवर चालला आणि एखाद्या फोर व्हीलरमध्ये चालला तर एखाद्या पुढच्या वाहनांवर मागं लिहिलेलं असतं बघा, बघतोय काय रागानं, ओव्हरटेक केले वागानं, असे वाघ पावलोपावले आपल्याला भेटतात. म्हणजेच काय की आपण दुसऱ्याच्या पुढं कसं जातो आहे, इथं मात्र तेवढ्या गाडीचा वेग आपण काय करतो, वाढवतो. परंतु आपल्या गाडीचा वेग वाढला की अपघाताला आपण काय केलं जातं, निमंत्रण दिलं जातं. आपला पुढं जाण्याचं ध्येय कुठं असणं पाहिजे, तर अभ्यासात असणं गरजेचं आहे. बाबा माझ्या मित्रानं 2 तास अभ्यास केला आहे तर मी काय करेल, 3 तास अभ्यास करेल. इथं गती वाढणं अगदी गरजेचं. लेखक इथं सांगतात की आपल्या स्वतःच्या वाहनावरचा ताबा गेला की आपला अपघात होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ईर्ष्या असते की बाबा ह्या वाहनाच्या आपण कधी पुढं जाऊ, आपलं मन चलबिचल होत राहतं. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावेत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? आता तुम्ही जर म्हणजे तुमच्या कुटुंबातले जे कुटुंब प्रमुख आहेत, मग वडील असतील, भाऊ असतील, हे कधीतरी रात्री मुंबईला, पुण्याला जात असतील बघा. ती जी रात्री गाडी जाते तिला रातराणी असं संबोधलं जातं. मग फक्त ST महामंडळाचीच गाडी आहे असं नाही, तर अनेक खाजगी वाहनंसुद्धा तुम्हाला रात्रीची फिरताना दिसत असतात. मग ह्या लेखकाला विचार पडतो की बाबा दिवस आपला 12 तासाचा आहे आणि मग त्या 12 तासात अनेक पद्धतीनं आपण काम करू शकतो. मग इथं की रातराणी न जाऊन म्हणजे रात्रीचा प्रवास करून, आणि रात्रीची गाडी कशी आहे ती भरधाव वेगाने, दिवसा जर बाबा त्या गाडीचा वेग 60 किलोमीटर असेल तर 80 किलोमीटरनं ती गाडी काय करते, रात्रीची धावते, म्हणजे अधिक वेगाने, भरधाव वेगाने. परंतु लेखक आपल्याला सर्वांना प्रश्न विचारतात आणि लेखकाला स्वतःलाही प्रश्न पडतो की रात्रीच्या भरधाव वेगाने प्रवास करून एवढी महत्त्वाची, म्हणजे प्रत्येक वेळेत आहेत असं नाही की बाबा महत्त्वाची कामं नाहीत असं नाही, असतीलही, परंतु प्रत्येक वेळी दरवेळी एवढी महत्त्वाची मानवापुढे कामं असतात का की ती एवढ्या वेगाने प्रवास करून, रात्रीचा प्रवास करून ती बाबा करावी लागतात. मला तर असं वाटतं की क्वचित 1-2% अशी कामंही असतील की बाबा रात्री जावंच लागेल, परंतु 90% वेळ हा दिवसभरात आपण कामं आपली काही करू शकतो, उरकू शकतो. वाहनांचा वेग अनिवार्य झाला
तर चित्ताची व्यग्रता वाढते. हे अगदी महत्त्वाचं बघा, की वाहनाचा वेग हा अनिवार्य झाला म्हणजे काय, की नियंत्रणाच्या बाहेर गेला, भरधाव वेगानं आपण झालो, बेहोश होऊन आपण गाडी चालवायला लागलो, तर चित्ताची व्यग्रता वाढते. आपलं चित्त काय होतं, परार्थ, की चित्ताला 10 दिशेच्या मन वेगवेगळा विचार करू लागतं. फक्त भरधाव वेग हा आपल्या मनात राहत नाही, तर अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये काय होतात, निर्माण होतात. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो बघा. म्हणजे गती न वाहन चालवलं की फक्त एवढंच नाही की बाबा आपलं डोळे फक्त लक्ष देत आहेत असं नाही, तर डोळ्यांवर ताण येतो. म्हणजे भरधाव वेगानं, तेवढ्या वेगानं आपल्याला पुढून वाहन येतंय का सगळं निरीक्षण करावं लागतं. मनावर ताण पडतो, की मन जे एकाग्र करावं लागतं की बाबा विनाकारण दुसरं काय होतंय का, गाडी स्लिप होते का, ब्रेक कधी लावायचा, ह्याच्यात मन काय केलं जातं, गुंतलं जातं. शरीरावर ताण पडतो, की जे शरीर आहे शरीरावर विनाकारण तार पडतो, म्हणजे डोळे सगळे त्या ह्याच्यात काय घेतात, गुंतले जातात. मग एवढी गरज आहे का, आपलं जर कमी वेग असेल तर मला वाटतं की हे कोणतीही व्यग्रता, ही चिंता आपल्याला लाभणार नाही. पण मनुष्य मात्र तसं वागत नाही. वाहनांचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. म्हणजे शरीरभर जे बाबा मनावर ताण आला, डोळ्यावर ताण आला, शरीरावर ताण आला, की शरीरामध्ये विनाकारण वेगळी स्पंदनं जाणवतात. म्हणजे तुम्ही एस टीमध्ये कधी बसला तर आपल्या शरीराची वेगवेगळी हालचाल होते बघा. मग आपल्याला स्पंदनं आपल्या जाणवतात की बाबा आपल्या शरीराची ह्या पद्धतीने हालचाल होऊ लागली आहे, आपला अंग दुखू लागलेला आहे. लेखक इथं सांगतात की वाहनांचा वेग वाढला तर आपल्या मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. म्हणजे अनेक वेळा आता तुम्ही एस टी चालक आणि वाहक यांचा विचार केला, म्हणजे एस टी ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचा विचार केला तर त्यांना पाठीचा त्रास होतो, म्हणजे मणके त्यांचे दुखू लागतात. लेखक इथं सांगतात की अति वाहनांच्या वापरामुळे काय होतात, मानवाचे मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. म्हणजे हळूहळू त्यांना काय होत्या, त्या व्याधी, म्हणजे मज्जातंतूची, मणक्याची व्याधी काय सुरू लागतात. मग कधी कंबर दुख, कधी पाय दुख, अशा व्याधी त्यांना सुरू होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकाची व्यथा असते. मी आत्ताच विवेचन केलं की बाबा एखादा ड्रायव्हर असेल तर एक 20-25 वर्ष त्यानं ड्रायव्हर म्हणून काम केलं की एक ज्येष्ठावस्था, वृद्ध अवस्था आली की त्यांना कमरेचा, पाठीचा हा त्रास त्यांना काय लागतो, जाणवू लागतो. खरं तर मानवाची नैसर्गिक गोष्ट काय, बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे, या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जकडून ठेवणे आणि वाहनांचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे, हे धोरण निसर्गविरोधी आहे. आता लेखक इथं म्हणतात की बाबा मानवाचा जन्म झालेला आहे आणि मग मानव हा एक इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. थोडासा त्याला बुद्धीचा भाग आहे असं म्हणा, इतरही प्राण्यांना बुद्धी आहे, पण मानवाने काय केलंय, अधिक तो काय झालाय, बुद्धिमान झालेला आहे. तो इतर प्राण्यांपेक्षा काही वेगळा आहे. आणि मग नैसर्गिकच्या मानवाला गोष्टी आहेत, कोणकोणत्या आहेत, बसणे असेल, उठणे असेल, चढणे असेल, उतरणे असेल, चालणे असेल, वळणे असेल, वर खाली पाहणे, आजूबाजूला मुक्त संचार करणे, हे काय, एक संगीत असल्यासारखं. तुम्ही जर सकाळी एखाद्या क्रीडांगणावर की व्यायामाला जात असाल आणि मग तुम्ही मॉर्निंग वॉक करत असाल तर तुमच्या पावलाचा आणि तुमच्या हृदयाचा ठोका जर तुम्ही एक वेळेस अनुभवला तर एक वेगळं संगीत तुम्हाला काय होईल, ज्ञात होऊन जाईल. तसं लेखक इथं सांगतात किंवा मानवाला नैसर्गिक गोष्टी आहेत, म्हणजे चढणं असेल, उतरणं असेल, पळणे असेल, धावणे असेल, खाली पाहणे, वर पाहणे, ह्या सगळ्या गोष्टी हे वेगवेगळ्या हालचाली आहेत. परंतु माणूस हे संगीत काय केलं आहे, विसरून केलेला आहे आणि तो अधीन झालाय. कोणाच्या, वाहनांच्या अधीन झालेला आहे. वाहनांमध्ये तो काय केला आहे, जखडून गेलेला आहे. तो घरातून बाहेर पडला की त्याला वाहनांवर आरूढ व्हायची काय लागलेली आहे, म्हणजे सवयच काय झालेली आहे, लागलेली आहे. परंतु यामुळं काय होतं आहे की त्या निसर्गविरोधी ह्या घटना आहेत. मानवाचा व्यायाम कमी झालेला आहे, म्हणून मानवाला रक्तदाब. अगोदर बघा की ज्यावेळेस स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढी वाहनं नव्हती
अगदी जे लोक होते ते सगळी पायी कामे करायची. नंतरचा कालखंड सायकल आली. सायकलीवर सुद्धा लोक अगदी दष्टपुष्ट राहू लागली. परंतु ज्या कालखंडापासून टू व्हीलर आणि फोर व्हीलर निर्माण झाल्या, ह्या सगळ्या काय झाल्या, निसर्गविरोधी रचना झाल्या. म्हणजे निसर्गानं मानवाला जे एक देह दिलेला होता, त्या देहाच्या विरोधात ह्या सगळ्या भौतिक सुविधा वाढल्यामुळं ह्या सगळ्या काय अडथळे आणि मग मानवाच्या शरीरामध्ये अडथळे निर्माण होऊ लागले. मानवांना वेगवेगळ्या रोगांना काय लागलं, सामोरं जावं लागलं. मग अनेक व्याधी आहेत बघा, कोणाची पाठ दुखतंय, कोणाचं अंग दुखतंय, त्याचबरोबर कोणाला बीपीचा त्रास आहे, डायबिटीस आहे, अनेक रोगांना काय लागते, प्रत्येकाला सामोरं जावं लागतं आहे. वाढता वेग म्हणजे ताण. आता अगदी बरोबर की तुम्ही अगदी एखाद्या वेळेस तुम्ही कमी तुमचा वेग गाडीचा असू द्या, त्यावेळेस बघा की तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा ताण येणार नाही. परंतु तुमच्या गाडीचा वेग वाढला की तुमच्या मनावर, शरीरावर ताण निर्माण होतो. म्हणजेच काय, वाढता वेग म्हणजेच आपल्या जीवनाला असणारा ताण आहे. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे, आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं बघा की जीवनातला ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोठे, म्हणजे आपल्या जीवनात एवढा ताणतणाव वाढवून पोचायचं तरी कोठे आहे, हाही नंतर आपला प्रश्न आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल की एक कीर्तनकार असतात आणि ते कीर्तनकार एका अनुयायाच्या घरी, एक वारकरी त्यांना काय करतो, म्हणतो, महाराज तुम्ही आमच्या घरी आज काय करा, जेवायला चला. महाराज म्हणतात, ठीक आहे बा, कुठंतरी भोजन करायचं आहे, रात्रीचं जेवण कुठंतरी घ्यायचं आहे आणि मग तुझ्या घरात मला भोजन मिळते, काही हरकत नाही, मी तुला तुमच्या घरी जेवायला येतो. कीर्तन असतं संध्याकाळी 8ला, महाराज तिथं त्यांच्या घरी पोहोचतात 6ला, 7ला जेवण आणि मग कीर्तन. ठीक आहे म्हणतो महाराज तिथं 5ला पोचले. तो वारकरी म्हणतो, महाराज आपण असं करूया, शेतात फिरून येऊया. ठीक आहे म्हणतात, चला शेतात फिरून येऊया. मग महाराज शेतात फिरत असताना तो सांगतो की महाराज इथून माझी शेती चालू होते, शेती अगदी हिरवीगार असते, ऊस पाहिला तर कांद्याच्या पातीसारखा हिरवागार ऊस असतो, अगदी सुंदर अशी त्या वारकऱ्यानं मनोभावे शेती केलेली असते. आणि मग माघारी येत असताना एका बाजूला की शेतामध्ये काही असत नाही आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार शेती. महाराज म्हणतात, अरे ही शेती कोणाची, याच्यात तर कोणतंच पीक नाही. तो वारकरी म्हणतो, महाराज ही माझ्या धाकट्या भावाची शेती. पुढंच त्या बांधावर धाकटा भाऊ बसलेला असतो आणि मग त्या धाकट्या भावाला महाराज म्हणतात, अरे एवढी शेती या तुझ्या भावाची एवढी हिरवीगार आहे आणि तू ह्या शेतात काय करतोय, काहीच केलेलं नाही पीक. तो महाराजांना म्हणतो, महाराज शेती करून तर काय करू. आता महाराजांना प्रश्न बोलतो, हा प्रश्न असा विचारतोय किंवा मी शेती हिरवीगार करून तर काय करू. अरे महाराज म्हणतात की बाबा तू शेती हिरवीगार केली तर तुला 4 पैसे येतील. तो म्हणतो, अगदी महाराज तुमच्या सांगण्यावर मी शेती हिरवीगार चांगली पिकवली, मला 4 पैसेही आले, मग 4 पैसे घेऊन मी काय करू. महाराज म्हणतात, अरे बाबा तुझं कुटुंब सुखी राहील. तो म्हणतो, राहिलं कुटुंब सुखी, पुढं काय मी काय करू. महाराजांना प्रश्न पडतो. महाराज म्हणतात, अरे कुटुंब सुखी राहिला तर तू सुखी राहशील. तो वारकऱ्याचा भाऊ म्हणतो की मग मी आता काय करतो आहे, म्हणजे बांधाला बसून मी न काय करतो आहे, सुखी राहतो आहे. असंही आपल्याला सुखी राहायचं नाही. परंतु महाराजांना प्रश्न पडतो आहे की बाबा जीवनात ताणतणाव निर्माण करून, मग फक्त वेगाचाच नाही तर अनेक कुटुंबामध्ये काही ताणतणाव असतील, हे ताणतणाव वाढून तरी आपण पोचणार तरी कुठं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती संपत्तीच्या मागे लागतो बघा, म्हणजे आयुष्यभर कमवतो, कुठेही पैसा खर्च करत नाही, म्हणजे एक चहासुद्धा पेत नाही, कुठं एखादा सिनेमाला जात नाही, प्रचंड पैसा कमवतो आणि खरं तर किशोरावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत पैसा कमवणं अगदी गरजेचं आहे, कुटुंबासाठी करणं गरजेचं. परंतु जेवढा पैसा आपण मिळवतो आहे त्यातल्या काही पैशाचा आपण उपभोगसुद्धा घेणं अगदी गरजेचं आहे. मी अनेक उदाहरणं आता पाहतो, प्रचंड पैसा आहे परंतु आता वृद्धावस्था आलेला आहे आणि त्या वृद्धावस्थेमध्ये त्या पैशाचा काहीही समाजाकडे उपयोग होणार नाही. म्हणजे इथं लेखक काय सांगतात की कोणत्याही फक्त गतीचा नाही तर कोणत्याही पद्धतीचा ताणतणाव वाढवून माणूस पोचणार तरी कुठं आहे, त्या पृथ्वी तलावरच त्याला राहायचं आहे. जे मिळाले त्या आनंदात सुखानं राहणं अगदी गरजेचं आहे.
आता लेखक इथं आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणजे आपले स्वत्व म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व आणि स्वस्थता म्हणजे आपलं बेचैनपणा, विनाकारण ह्या गोष्टी मला करायच्या आहेत, मला वेगानं तिथं पोहोचायचे, ह्या अस्वाभाविक म्हणजे गरजेचा नाही असा अस्वाभाविक वेग कमी करणं हे आपलं कर्तव्य आहे. लेखक इथं आवर्जून सांगतात आपलं सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य काय आहे, तर आपलं स्वतःचं जीवन म्हणजे स्वत्व हे सुखात समाधानानं जगता येणं अगदी गरजेचं आहे. स्वस्त आपलं आरोग्य अगदी व्यवस्थित असणं अगदी काय आहे, गरजेचं आहे. ते आपण कर्तव्य पार पाडणं अगदी गरजेचं. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वी अंत होण्याची शक्यता वाढते. उगाच भावविवश की बाबा उगाच भावना प्रधान व्हायचं नाही, म्हणजे बाबा मला तिथं पोचायचंच आहे, माझ्यावरून कामच सगळे खोळंबत आहेत आणि उगाच भावविवश होऊन गाडीचा वेग वाढणं अगदी काही गरजेचं नाही. ह्या अनाठायी वेगामुळं म्हणजे विनाकारण तुम्ही गाडीचा वेग वाढवला, अवास्तव गाडीच्या वेगामुळं जिथं तुमचं उद्दिष्ट आहे म्हणजे जिथं तुम्हाला पोचायचं आहे तिथं पोचायच्या अगोदरच तुमचा काय होणार आहे, अंत होण्याची शक्यता इथं आहे. म्हणजे कधी अंत होईल, कुणाला ॲक्सिडेंट होईल, कुणाची गाडीचं ब्रेक फेल होईल हे काहीच सांगता येत नाही. त्यामुळं अगदी आपल्या गाडीचा वेग कमी असावा असं लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले आपल्याला या पाठामध्ये सांगतात. लेखकानं या पाठामध्ये अगदी मानवाची गती कशी असावी हे या पाठामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर योग्य दिशेनं गती असल्यावर त्याला प्रगती म्हटलं जातं. म्हणजे मानव जीवन जगत असताना सुद्धा आपल्या जीवनाला योग्य दिशा असणं अगदी गरजेचं आहे हे लेखाने इथं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर की ज्या ज्या वेळेस फक्त निकड आहे म्हणजे ज्या ज्या वेळेस फक्त गरजच आहे त्याच वेळेस आपण वाहनांचा वापर करावा, अन्यथा वाहनांचा वापर सुद्धा करू नये असं लेखकाचं एक मत आहे. त्याचबरोबर की जी आपण इतर देशांची जी जीवनशैली आपण अगदी आचरण करतो आहे म्हणजे अमेरिकेची जीवनशैली आपण आचरण करतो आहे तेही गरजेचं नाही. आपल्या स्थितीनुसार आपण आपलं काय करावं, आचरण करावं. त्याचबरोबर फक्त ऐश्वर्य संपन्न आहे, लोकांना दाखवायचं आहे यासाठीही वाहन खरेदी करू नये. विनाकारण व्याजाच्या याच्यात आपण बुडून राहू नये, आपलं आनंद हिरावून देऊ नये. त्याचबरोबर लेखक इथं सांगतात की एखाद्या वेळेस तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे एखादं वाहन आहे, त्या वाहनांचा उपयोग एखाद्या निसर्गरम्य स्थळी भेट द्यायला द्या. त्याचबरोबर देहू, आळंदी, सिंहगड असे अनेक काही देवस्थानं आहेत, त्या देवस्थानांना भेटी द्या. आपला वेळ सत्कारणी लावा असं लेखकाचं मत आहे. त्याचबरोबर आता वाहनांचा वेळ वाचून सुद्धा म्हणजे वाहनांवर आपण जातो, आपला वेळ वाचतो, परंतु वाचलेला जो वेळ आहे त्या वाचलेल्या वेळाचा सुद्धा कशा पद्धतीने सदुपयोग केला पाहिजे हे लेखाने तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर की ग्रामीण भागामध्ये मग वाई, सातारा, फलटण इथलं लेखकाने उदाहरण दिले की तिथं एवढी वाहनांची गरज असतच नाही. लेखक एवढेही सांगतात की वाहनांचा वेग वाढल्यामुळे आपल्याला काय होतं आहे तर विनाकारण म्हणजे आपल्या मनावर, शरीरावर ताण वाढतो आणि त्यातून चित्ताची व्यग्रता जाते. हेही आपल्याला अनुभव असता कामा नये, अनुभव घेता कामा नये. लेखक एवढंही फक्त सांगून चालत नाही तर एवढंही शेवटी आपल्याला लेखक सांगतात की उगाचच भावना विवश होऊ नये म्हणजे कशात गुंतू नये आणि त्या म्हणजे वेगाने जाऊ नये. अनाठायी जो अनाठायी, अवास्तव, अप्रमाण जो वेग आहे त्या वेगामुळे जिथं आपल्याला पोचायचं आहे तिथं न पोचता आपण यमराजाकडे जाऊ असंही लेखकाने तर सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं हे सगळ्यात लेखकांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपल्या तरुणांना, तुमच्यासारख्या युवकांनाच हा उपदेश दिला आहे असं मला वाटतं.